तर हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं नेमकं किती नुकसान झालंय आणि त्यांच्या काय व्यथा आहेत जाणून घेऊयात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। काल सायंकाळी ठिकठिकाणी पाऊस झाला। खरं तर हा अवकाळी पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर चढलेला आहे, कारण हिंगोलीच्या विविध भागामध्ये देखील काल गारपिटीनं हाहाकार माजवलेला आहे। आपण सध्या आहोत हिंगोलीतल्या कळमूर तालुक्यातील मसोड भागामध्ये। आपण पाहू शकता की काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचं कसं नुकसान झालेलं आहे। अशा प्रकारे जे आहे ते आंब्याखाली पूर्णतः आंब्याचा सडा झालेला आहे। खरं तर हा आंबा जो आहे हापूस आंबा आहे, कारण या आंब्याला मागणी देखील आली होती आणि आता हा आंबा 2 दिवसात तोडणार होता। मात्र आज जे आहे तर आज गारपिटीने आंब्याचं अतोनात नुकसान केलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत की या भागात म्हणजे अजूनही काही नुकसान झाले आहे। टरबूज असेल, मूग असेल, उन्हाळी तीळ असेल, याचबरोबर डाळगी देखील असेल, तर शेतकऱ्याचं अतोनात झालंय। मला सांगा दादा, आपल्या भागामध्ये शेतकऱ्याचं म्हणजे अतोनात झालंय, कारण तर गारपीट जे आहे तर काल सायंकाळ झाली होती। काय काय नुकसान झाले नेमकं? आंबा या पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर मूग, नळी, ज्वारी असेल, तीळ असेल, या पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे गारामुळे। आपली मागणी काय आहे नेमकी आता सध्या? आम्ही प्रशासनाचे आपले तलाठी साहेबाला, कृषी साहेबाला कॉल केले, पण ते काही इथपर्यंत आले नाही अजून, रात्रीच कळवले ते। अजून काही शेतकरी आहेत की दादा, मला एक सांगा, काल गारपीट झाली आणि गारपीटीमुळे नेमकं तुमचं पिकाचं काय काय नुकसान झाले काय सांगा? आम्ही तीळ पेरला होता 1 एकर, त्या 1 एकर मधलं जास्त काहीच राहिलं नाही, पूर्ण तीळ आडवा झालेला आहे। मूग होता अर्धा एकर, त्या अर्धा एकर मूग पण गेलेला आहे। आंब्याची तर भरपूर पूर्ण सडगाणच झालेली आहे खाली, अशी बरीच काय नुकसान झाले। ढोरा वासराला मार लागलेला आहे, झाड पडलेले आहेत, काही झाडावर शेतामध्ये जे आखाडे होते त्यावरले पत्र पण उडालेले आहेत। भाऊ, आपण काय सांगाल? आता तर पिकाचं नुकसान तर भरपूर झालेलं आहे, मात्र प्रशासनानं आम्हाला जी होईल ती फुलाची पाकळी मदत करावी। काहीच नाही, या नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब द्यावी अशीच मागणी आता या शेतकऱ्यातून केली जात आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।